सगळ्यात आधी मी आज ठरवलंच, आज सकाळी लवकर उठलेली, सगळं काम आवरलेलं, स्वयंपाक वगैरे किंवा कपडे भांडे सगळे आवरलेले आणि आज ठरवलंच की आज आपल्याला इकडचं करायचं आहे, म्हणजे करायचंच आहे. तर प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरामध्ये एक घराचा कोपरा असा असतो की तो तुम्हाला खूप आवडतो आणि माझंही तसंच आहे. मला या घराचा कोपरा खूप प्रचंड प्रमाणात आवडतो. तर सगळ्यात आधी मी ठरवलं की पूर्ण डस्टिंग करून घ्यायची आहे, कारण आता पत्र्याचं माझं घर आहे आणि समोर मी प्लायवूड मारलेलं आहे. तरी पण बऱ्याचपैकी धूळ घरामध्ये येते, कारण पत्र्याच्या शेडला किंवा टीन शेडला ओपन स्पेस भरपूर असतात. तर दर 15 दिवसाला मी हे काम करतच असते डस्टिंगचं. पण मला आज काही झालं तरी हा कोपरा डेकोरेशन करायचाच होता. तर सगळ्यात आधी मी झाडून व्यवस्थित सगळी धूळ काढून घेतली, प्लायवूडवर म्हणा किंवा पत्र्यावरती. तर आपण घरामध्ये जर दर 15 दिवसाला ही गोष्ट केली तर काय म्हणता येते, एकदाच असं खूप काम लोड होणार नाही. दर 15 दिवसाला वगैरे असं केलं तर घर स्वच्छ आणि क्लीनही राहील आणि धूळ पण जास्त जमा होणार नाही. तर मी आता सगळीकडची धूळ आधी पूर्ण झाडूनच झटकून घेतलेली आहे. तुम्ही जे डस्टर येत आहेत मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, त्याचा उपयोग करू शकता. पण आता डस्टरनं प्लायवूडची किंवा पत्र्याची धूळ एवढी व्यवस्थित निघणार नव्हती, त्याकरता मग मी झाडूनच डस्टिंग करून घेतलं. त्यानंतर पाणी घेऊन ओल्या कापडाने सगळे प्लायवूड पुसून घेतले. स्प्रे बॉटलचा उपयोग केला असता, पण पाण्याने प्लायवूड हे खराब होण्याची शक्यता असेल. तसं वरती ऑइल पेंट दिलेला आहे, तरी पण आपण काळजी घेतलेली बरीच. तर त्याकरता एका छान अशा माऊसूत कपड्याने मी प्लायवूड सगळं व्यवस्थित पुसून घेत होते. तर पुसून घेतल्याच्या नंतर हा एक छोटासा काय म्हणता येईल, एक दिव्यासारखं आहे, जे की काय म्हणता येईल जुन्या काळामध्ये असायचे बघा, तसं हे मला खूप आवडलेलं. थोडंसं ते खराब झालेलं आहे, पण माझं मनच नाही होत आहे त्याला टाकून द्यायचं. त्याच्या आतली लाईट पण आहे आणि काचा खाली सरकले आहेत. तर आता ते व्यवस्थित खोलून मी त्याला नंतरनं लावणारच आहे. मी म्हणलं पहिलं त्याचीही डस्टिंग करून घ्यावी आणि बघते काय कनेक्शन काय झालं तर काय माहिती, आज ढिल्लं होत होतं, सारखं लाईट चालू बंद होत होती. तर इकडं सगळ्या मी बॅग वगैरे ठेवल्या, त्यांची बॅग, माझी बॅग आणि ही पूर्ण पर्सनं भरलेली बॅग वगैरे. मी विचार केला आता जे नाही लागणार आहेत त्या सगळ्या मी काढूनच टाकणार आहे, उगाच गबाळ नको. तर उगीच गबाळ आपण साठवतो आणि नंतर मग काय होतं आपल्याला कळतच नाही काय करावं ते. तर हा बेंच आम्ही घरी बनवला. तो बेंच कसा घरी बनवला त्याचा व्हिडिओ घरी बनवलेला बेंचचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. तर ही बॅग पूर्ण साड्यांनी भरलेली आहे, कारण कपाटामध्ये ज्या रेग्युलर किंवा असं इथं तिथं जाता याव्या अशा साड्या ठेवल्या आणि ज्या हेवी मटेरियलच्या किंवा हेवी साड्या आहेत त्या सगळ्या मी ह्याच्यामध्ये स्टोअर केलेल्या आहेत बॅगेमध्ये. त्यानंतर सगळं झाडून बघू शकता तुम्ही, सगळं घाण वगैरे कसं जमा झालं आहे. तर आपण असं काय काय घराच्या कानाकोपऱ्यामध्ये लक्ष नाही देत, तर त्यावेळेस असं होत असतं. तर दर 15 दिवसाला जर आपण, आता हे कमीच आहे, जर मी महिन्याने काढलं असतं तर खूप डस्ट झालं असतं. तर प्रयत्न करायचा की लवकरात लवकर साफसफाई करायची. त्यानंतर हा बेंचच्या व्यवस्थित सरकून घेतला. आम्ही खूप आयडियाने हा बेंच बनवलेला आहे. याचे जे बाजूचे जे आहेत ना ते ड्रॉवर असतात ना ते खराब झालते, म्हणजे माप मिसमॅच झालतं. तर ते 2 ड्रॉवर बाजूला लावून वरती फाळी लावून असं छानपैकी बेंच बनवलेला आहे. तर आता तुम्हाला मी दाखवते इकडं डेकोरेशनसाठी काय घेतलेलं आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल फ्लिपकार्टच्या हॉलमध्ये. तर मी हे ऑनलाईन पॉझिटिव्ह थिंगच्या किंवा सुविचाराच्या फ्रेम घेतलेल्या, खूप गच्च होत्या, निघतच नव्हत्या. तर मी म्हणलं चला आपल्याला कधी असं झोपेतून उठलं किंवा मन असं अस्वस्थ झालं किंवा असं वाटू लागलं की काय करावं, तर ह्या थिंग्स किंवा हे सुविचार वाचून तर आपण पॉझिटिव्ह होऊ. किंवा मुलगा आहे माझा लहान, तो तरी वाचेल रोज. आणि तो आता मी ज्या दिवशीपासून ते लावले त्या दिवशीपासून तो उभारतो, 5 मिनिट तो वाचतो आणि त्याचा अर्थ लक्षात आणतो आणि मग म्हणतो मम्मा असं आहे, बरोबर ना. तर चला सुरुवात आपण आपल्यापासून करूया, म्हणजे ते चांगल्या गोष्टी मुलांपर्यंत आपल्यापासून पोहोचतील. तर बी पॉझिटिव्ह राहा, आयुष्यामध्ये कधीही पॉझिटिव्ह विचार करा, म्हणजे कधीच आपल्याबरोबर वाईट घडणार नाही आणि कर्मा सगळ्यांचा फिरून येतो. तर जेवढं होईल तेवढं आपल्या हाताने चांगलंच काम करायचं, बघायचं असो.
तर आता फ्रेम घेतल्या मी लावायला बरं का. माझं पत्र्याचं घर आहे, पण मला एवढी उत्सुकता आहे घर डेकोरेट करायची. ज्यावेळेस माझं स्वतःचं घर होईल तर त्यावेळेस तर मी खूप डेकोरेशन किंवा अशा नवनवीन वस्तू घरामध्ये खूप काय काय करणार आहे. खूप डोक्यामध्ये प्लॅन आहेत, पण आता बघूया कधी होणार ते लवकर. त्यानंतरनं काय झालं, आता प्लायवूड असल्यामुळे ह्या फ्रेम भिंतीला चिटकून अगदी छान बसतात, पण प्लायवूड असल्यामुळे त्या थोड्याशा हव्यातच लटकत होत्या. तर माझ्याकडे अशा रिबिन्स होत्या, तर त्या मी अशा छान अशा कापून घेतल्या आणि त्या खिळा मारून त्यालाच हँग केलं, कारण जेणेकरून ते हलणार नाही. कारण तिथं बसले की फ्रेम पटकून वरची डोक्यात पडली की मग फुटेल ती फ्रेम. म्हणून मी असं गच्च ह्याने हँग केलं आणि प्रत्येक फ्रेम तशीच मागून छोट्या छोट्या रिबिन लावल्या आणि जेणेकरून असं मला वरती लावता येईल. तर तरीही हालतच होती, पण नंतर मी त्याला व्यवस्थित फिट केलं. बघू शकता तुम्ही, कारण आता हे गच्च बांधल्यामुळे ती फ्रेम अजिबात खाली पडणार नाही. भिंतीवर लावायचे असतील तर व्यवस्थित बसतील. तर ह्याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला ह्या कितीला पडल्या, काय पडल्या त्या सगळ्या दिसतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे. त्यानंतर बाकीच्याही इतर फ्रेम लावून घेतल्या. तर ह्या फ्रेमवर छान असे विचार लिहिले होते, एव्हरीथिंग विल बी ओके, लेट्स एन्जॉय टुडे, नेवर स्टॉप ड्रीमिंग किंवा सेल्फ केअर, इट इज अ सेल्फनेस. असे छान छान विचार आहेत. तर जेणेकरून आपल्याला आपण पॉझिटिव्ह राहूत ह्या सगळ्या गोष्टी वाचून. तर त्यानंतरनं एक लोकल स्टोअरवरून मी हे फुलपाखरू किंवा बटरफ्लाय घेतलेले, पण ते इतके सुंदर होते. अगदी 30-30 रुपयाला पाऊच होतं. आणि गंमत म्हणजे काय, हे खालून स्टिकर आहेत आणि वरतून ना असं प्लास्टिकची लेअर आहे. तुम्हाला बघून त्याला वाटणार पण नाही की हे एखादे स्टिकर आहेत म्हणून, कारण त्याच्यावरती असं एक स्पंज लावला होता आणि स्पंजवर असे प्लास्टिकचे लेअर लावले होते. एवढे सुंदर दिसत होते. फक्त थोडंसं ह्याला काढायचं, म्हणजे स्टिकर आहेत तर थोडंसं काळजीपूर्वक मला त्याला काढावं लागलं. बघू शकतात वरती एक लेअर आहे. तर लाईट माझी चालू बंद होत होती, काय झालं तर काय माहिती. तर बघू शकतात 2 लेअर आहेत, वरती प्लास्टिकची लेअर आहे आणि खालून असे स्टिकर आहेत. एवढे इझिली निघाले ते आणि एवढे सुंदर होते, एवढे सुंदर दिसत आहेत लावल्याच्या नंतर. हे बघा, अगदी भिंतीवर म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टीवर तुम्ही त्याला लावू शकतात. खूप छान लगेच चिपकत होते. असंही नाही की त्याला काय म्हणतायत, त्याचं मागचं जे चिपकायचं असतं ते कमी वगैरे आहे. खूप छान, खूप छान. तर तुम्ही ट्राय करू शकतात. भरपूर साऱ्या लोकल वरती आलेत किंवा कुठं असं जत्रा वगैरे भरत असेल ना, त्या ठिकाणी आवर्जून येत आहेत. तर हे बघा, बिफोर बघा कसं होतं आणि हे आहे आफ्टरचं लुक. हे मी बटरफ्लाय आधीमध्येच लावले आणि अशा प्रकारे मी पूर्ण जो माझा आवडीचा कोपरा होता तो छान असा डेकोरेट केला आहे. बाकीच्या इतर गोष्टी भरपूर करायच्या आहेत, पण तात्पुरती आता सुरुवात केलेली आहे. आणि बटरफ्लाय तुम्हाला जळून दाखवत आहे बघा, किती सुंदर दिसतंय. तर तुम्ही पण ट्राय करा. असे बटरफ्लाय मिळतात बरं का, शॉपवर खूप सारे आलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलवर जा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करत जा, म्हणजे तुम्हाला माझी अशी माहितीपूर्वक व्हिडिओचे नोटिफिकेशन पटापट येतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी.